नमस्कार मंडळी, आज आपण ओल्या नारळाच्या हळदीच्या पानातले पातोळे करणार आहोत. अगदी मऊ आणि लुसलुशीत. ज्याच्या सारणासाठी मी पॅनमध्ये 1 चमचा तूप, अर्धा चमचा खसखस परतून घेतली आहे. त्यामध्ये 2 वाटी ओल्या नारळाचा चव 2 मिनटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी ड्रायफ्रूट्सची भरड घालायची आहे. 5 ते 10 मिनटं ह्याला छान परतून एकजीव झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा वेलची आणि जायफळची पूड घालायची. आवरणासाठी मी इथे 1 वाटी पाणी, 2 चमचे दूध, अर्धा चमचा तूप आणि चिमूटभर मीठ घालून उकळवून घेतले. त्यामध्ये 1 वाटी तांदळाची पिठी घालून त्याला 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. थोडं कोमट असतानाच हाताला तूप आणि थोडंसं गरम पाणी घालून हे गोळा करून घ्यायचं आहे. आता मी इथे हळदीची पानंही कापून घेतली आहेत. पानाला तूप लावून त्यावर गोळा असा थापून घ्यायचा आहे. त्यावर हे जे सारण आहे ते घालूया आणि बंद करून घेऊया. पानाचा छान शेप त्यावर येतो. मी इथे काही मोदक, पातोळ्या, करंज्या आणि काही चकऱ्या असं सगळं करून घेतलं आहे. त्यावर केशर लावूया आणि हे वाफवून घेऊया. मी पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आहे. 10 मिनटं ह्याला छान वाफ काढून घेऊया. पानाचा कलरही चेंज झालेला आहे 10 मिनटांनी आणि आपल्याला हाताला अजिबात चिकटत नाही आहे. म्हणजे हे झालेलं आहे. आता ह्याला थोडा गार करून घेऊया आणि तयार आहेत आपले मऊ लुसलुशीत असे मोदक आणि पातोळ्या. तुम्हीही नक्की करून बघा. धन्यवाद.